संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत भाविकांची रीघ। कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करून माऊलींच्या संजीवन समाधीचे वारकऱ्यांनी डोळे भरून घेतले दर्शन। राज्यभरातून शेकडो दिंड्या अलंकापुरीत। माऊलींच्या जय जयकारानं प्रदक्षिणा पूर्ण। कार्तिक एकादशीच्या पूर्वसंध्येला अलंकापुरीत माऊली मंदिर आणि परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला। आकर्षक रोषणाईने उजळून निघाली माऊलींची अलंकापुरी। इंद्रायणी काठ आणि माऊली मंदिर परिसराचं मनोहारी रूप खेड टाइम्सवर। विजयानंतर खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे मातोश्रीवर। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली भेट। विधान भवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक। विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली जाणून। पुणे मुंबई महामार्गालगत 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला। शिरगाव फाटा येथे रस्त्याच्या बाजूला आढळला मृतदेह। महिला कोणाच्या ओळखीची असल्यास तळेगाव दाभाडे पोलिसांशी संपर्क साधावा। नागरिकांनी 98 212 76 392 क्रमांकावर संपर्क साधावा। 4 चाकी वाहनांसाठी लवकरच नोंदणी क्रमांकाची नवी मालिका। नव्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरून राखून ठेवण्याकरता करा आगाऊ अर्ज। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केले आवाहन। महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या लेखिका उषा मजिठिया यांचा आत्मभाव एक दीपगृह या पुस्तकावर मार्गदर्शन। राजगुरुनगर येथील पुस्तक मैत्री बुक गॅलरीतर्फे आयोजित लेखक आपल्या भेटीला उपक्रमात सहभाग। राजगुरुनगर शहरातील पुस्तक प्रेमींची हजेरी।